आपल्या वृंदावन, खरंच आज वृंदावनला साजेसा कार्यक्रम, वृंदावन या नावाला साजेसा कार्यक्रम आपण केलाय। माझे मित्र भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्ते संदीपजी खर्डेकर, आपल्या खर्डेकर वहिनी यांनी आज या कार्यक्रमाला येण्याचा आग्रह केला। अनेक कार्यक्रमांना जायला मिळतं, मोठ्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होता येतं, पण आज या कार्यक्रमातली मजा काही औरच आहे। आपण आता ज्या गीतामध्ये उल्लेख केला तो म्हणजे बालशिवाचा, बालशिवाजीचा। त्यामुळे शिवाजी महाराजांनी सुद्धा बालवयामध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी खूप कमी वयातून त्यांच्या कामाला सुरुवात केली। मला असं वाटतं की शिवाजी महाराज हे आपल्यासाठी एक प्रेरणा आहे। शिवाजी महाराजांनी किंवा संत ज्ञानेश्वरांनी अनेक मंडळी आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं, यांनी बालपणापासून अशा पद्धतीने काम केलं। आपण कुठल्या भागात राहतो, कुठल्या वस्तीमध्ये राहतो, कोणाच्या घरात आपण जन्माला आलो हे महत्वाचं नाहीये, तर आपण आपल्या मधल्या पूर्ण क्षमता, आपल्या प्रत्येकाच्या अंगामध्ये, प्रत्येकाच्या आतमध्ये क्षमता असते, त्या क्षमतेच्या आधारावरती माणूस मोठा होत असतो। मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो। केरळमध्ये एक लहान मुलगा फुगे विकत असतो आणि त्याच्या हातामध्ये वेगवेगळ्या रंगाचे फुगे असतात। एक जण असाच समोर मुलगा जातो आणि त्याला विचारतो की हा निळ्या रंगाचा फुगा आहे, हा आकाशामध्ये सोडला तर उडेल का? हा लाल रंगाचा फुगा आहे, याची किंमत काय? हा आकाशात सोडला तर उडेल का? हा पिवळ्या रंगाचा फुगा आहे। तो जो फुगे विकणारा मुलगा असतो हा अत्यंत मार्मिक उत्तर देतो। तो असं म्हणतो की फुगे आकाशात सोडल्यानंतर उडतात हे त्याच्या रंगावरती अवलंबून नाहीये, तर त्याच्या आतमध्ये असणाऱ्या त्याच्या क्षमतेवरती अवलंबून आहेत। मला असं वाटतं की एखादा मुलगा 10वीच्या परीक्षेमध्ये बोर्डात पहिला आला, तो कुठल्या घरात जन्माला आला याच्यावरती ते ठरत नाही, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या क्षमता या किती आहेत आणि त्या किती वापरल्या जातात त्याच्यावरती त्याचं प्रावीण्य ठरतं। एखादा चांगला खेळाडू त्याच्या क्षेत्रामध्ये चांगलं नावलौकिक मिळवतो, तर तो त्याच्या क्षमतेवरती ते नावलौकिक मिळवतो। एखादा चांगला कलाकार हा त्या कला क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवतो, तो त्याच्या क्षमतेच्या आधारावरती मिळवतो। त्यामुळं तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देत असताना, आज जसं एक गाणं सादर केलं, एक नृत्य तुम्ही सादर केलं, तुमच्यामध्ये असणारे सर्व कला, गुण, प्रावीण्य, तुमच्यामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी या तुम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे। म्हणजे मग तुम्ही मोठे झाल्यानंतर तुमच्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम कराल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप मोठे व्हाल। मी सेवाव्रतच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी संदीपजींनी दिली, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। आणि तुम्ही सर्वजण शिकून खूप मोठे व्हा आणि तुमच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या क्षेत्रामध्ये चांगला नावलौकिक मिळवा, अशा मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगतो। धन्यवाद।